ईव्हीएम ला पाडू नावाचं मशीन जोडलं जाणार आहे, मात्र या मशीनबाबत निवडणूक आयोगानं कोणत्याही पक्षाला माहिती का दिली नाही? राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल. मतदानाच्या 48 तास आधी प्रचार थांबतो अशी प्रथा, मात्र आयोगानं आज संध्याकाळपर्यंतची मुभा का दिली? राज ठाकरेंचा सवाल. पैसे वाटण्यासाठी नवी प्रथा सुरू केली का? राज ठाकरेंचा घणाघात. मकर संक्रांतीनिमित्त उद्धव ठाकरे सहकुटुंबीय राज ठाकरेंच्या निवासस्थानी ठाकरे कुटुंबियांनी शिवतीर्थावर साजरी केली मकर संक्रांत. ठाकरे बंधू सहकुटुंबीय मुंबादेवीच्या दर्शनासाठी रवाना. सगळ्या मराठी माणसांचं ठरले एक आहे तर सेफ आहे आणि ठाकरेच बेस्ट आहे. मतदानाच्या एक दिवस आधी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांची पोस्ट. फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट करत अमित ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल. राज्यातील मुली बेपत्ता होण्यासह सोलापुरातील मनसे पदाधिकाऱ्याची हत्या आणि ड्रग्ज प्रकरणावरून प्रश्नांची सरबत्ती. अविनाश जाधव यांची याचिका हायकोर्टानं फेटाळली. बिनविरोध नगरसेवकांविरोधात दाखल केली होती याचिका. चुकीच्या मुद्द्यांवर युक्तिवाद केल्यानं न्यायालयानं वकील असीम सरोदेंना ठोठावला दंड. एकोणीसशे 95 ते 1999च्या युतीच्या काळात पार्टी फंडसाठी जलसिंचनाचे पैसे वाढवले गेले. जलसिंचन प्रकरणाबाबत अजित पवारांचा गौप्यस्फोट. पुढे कारवाई केली असती तर हाहाकार माजला असता, अजितदादा यांचं विधान. अजित पवारांनी कोड्यात बोलू नये, ब्लॅकमेल करू नका, फाईल समोर आणा. अजित पवारांच्या जलसिंचनावरील गौप्यस्फोटावरून संजय राऊतांचं आव्हान. राज्यभरातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात. उद्याच्या मतदानासाठी मतपेट्यांचं वितरण. पोलीस बंदोबस्तात साहित्य मतदान केंद्रांपर्यंत नेलं जातंय. डोंबिवलीमध्ये भाजप शिवसेनेतील राडा प्रकरण तापलं. भाजप नेत्यावरील हल्ल्याप्रकरणी 5 जणांना अटक. शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि रवी पाटील देखील पोलिसांच्या ताब्यात. नांदेडच्या प्रभाग क्रमांक 1 मधील काँग्रेसच्या उमेदवार सारिका भालेराव यांच्या पतीवर अज्ञात इसमांचा हल्ला. तोंडाला रुमाल बांधून 3 इसमांचा तलवारीनं हल्ल्याचा प्रयत्न. पुण्याच्या प्रभाग 40 मध्ये सापडली रोख रक्कम आणि वोटर स्लिप. 2 गाड्या पोलिसांकडून जप्त. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पॅम्पलेट्स देखील सापडले. गाडीत अंदाजे 1 लाख रुपये असल्याची माहिती. चेंबूरच्या वॉर्ड क्रमांक 153 मध्ये शिंदेच्या शिवसेनेनं पैसे वाटल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप. पैसे वाटतानाचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद. पैसे वाटणाऱ्या शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी पकडलं. भाजपच्या उमेदवार सीमा शिंदे यांनी स्वतः पैसे वाटल्याचा मनसेचा आरोप. सीमा शिंदे वॉर्ड क्रमांक 14च्या उमेदवार. आमदार संजय उपाध्ये यांनी मुलुंडवरून हप्ते गोळा करणारा माणूस पैसे वाटण्यासाठी बोलवल्याचा आरोप. पनवेल महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी भाजप उमेदवारांचे पैसे वाटल्याचा मनसेचा आरोप. काही जणांना मनसे कार्यकर्त्यांनी पकडलं. मनसेच्या योगेश चिलेंनी पोलिसांकडे सादर केले पुरावे. पोलिसांकडून चौकशीचे आदेश. नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणारे पिता पुत्र पोलिसांच्या ताब्यात. 3 विरुद्ध गुन्हा. इतर तरुणांचा शोध सुरू. जाहीर सभेत काही तरुणांचे ड्रग्ज पेडलर सोबतचे व्हिडिओ दाखवल्यानं विचारला होता जाब. कोल्हापूरच्या दत्ताबाळ हायस्कूलमध्ये भाजप उमेदवारासाठी पैसे वाटले. नागरिकांची तक्रार. उमेदवाराचे नातेवाईक आणि पोलिसांमध्ये वाद. माध्यमांचा कॅमेरा हिसकावण्याचा नातेवाईकांचा प्रयत्न.